नमस्कार मित्रांनो, आज 13 जुलै आम्ही निघालो गावी. आता आम्ही पोचलो आहे कशेडीला. खूप असा पाऊस आहे आज. जे सतत आम्ही निघाल्यापासून जो पाऊस भेटला आहे तो जरासुद्धा कमी नाही झाला आहे. खूप पाऊस आहे. कशेडी टनलची सेकंड लाईन जी आहे त्याचं खूप काम बाकी आहे. असं वाटत होतं ह्या गणपतीपर्यंत चालू होईल, बट बघून तर वाटत नाही चालू होणार नाही. आणि आता पावसाळ्यात फक्त छोट्या वाहनांनाच चालू ठेवलं आहे त्यांनी इन अँड आऊटसाठी एका बोगद्यामधूनच. मजबूत आहे. मारत नाही. एक नंबर. काय थोडं पोलीस असतील. सॉलिड ट्रिक आहे ना यांची. कुठे इथे ना, इथे थांबायचंच आहे. 2 दिवस नव्हताच तो. अरे इकडे धबधबा दाखव. झालंच. हो चल, तुला करतो, आरामात करतो. हा चल बाय.
मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत चिपळूणमध्ये सवत्सडा धबधब्याच्या इथे. खूप पाऊस पडतोय आणि धबधबा बघा केवढा, म्हणजे पाण्याचा प्रेशर बघा केवढा दिसतो, वाढलाय. येण्या जाण्यासाठी त्यांनी चांगला, म्हणजे रस्ता चांगला मेंटेन ठेवला आहे. विकेंडला इथे खूप गर्दी असते ॲक्च्युली, सॅटर्डे संडेला. आणि आज तर सॅटर्डे आहे. आज असं काही एवढं गाड्या बाहेर लागल्यात नाही, त्यामुळे असं वाटत नाही काही गर्दी असेल. बट संडेला खूप असते आणि आज पाऊस पण खूप आहे आणि ज्या फ्लोने प्रेशरने पाणी पडतं आहे असं वाटत नाही जरी कोण असेल तरी पाण्याच्या एकदम जवळ जाईल, कारण थोडंसं जरी जवळ गेलं तरी पूर्ण भिजणार आहे. आता आम्ही हितपर्यंतच आहे, तर आमच्यावर हितपर्यंतच एवढंच पाणी उडतं आहे ना, त्याचं ते फॉग वगैरे, त्याच्याने असं भिजल्यासारखं झालं आहे आम्हाला. नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत 5. आम्ही काहीतरी 3 वाजता पोचलो घरी. त्यानंतर आमचाच प्लॅन होता की पर्यामध्ये जाऊन खुबे वगैरे पकडू. खुबे म्हणजे तुम्हाला सगळं ऐकलं नसेल, एक शिंपल्यांचाच प्रकार आहे. पण त्याची असं जवळा वगैरे टाकून खूप छान अशी भाजी होते आणि ते खाण्याची मजा हा जुलै ऑगस्ट हे 2 महिन्याचंच असतं. तू हातात घेतलीस ना तर हे बघा, हे असे असतात खुबे आमचे कोकणातले. आज पाऊस पण खूप पडतोय. इथे जरा क्लीन पाणी आहे, तर इथे भेटतील आपल्याला खुबे. नाना किती सापडले? ए जास्त आतमध्ये हात घालू नको वेदू. नाना आहे की गावड्यानं आमच्या पिशवी आणले. नाही रे, मी इकडून आलो. नाही तो तसाच जाईल आतमध्ये. हे बघ, या साईडला पण आहे. हे बघ इकडे कोपऱ्यात, हे बघ सरळ इकडे, हे बघ. ही आमची गावातील असुगीची विहीर. आता फुल भरली असेल, एकदा बघूया, चेक करूया. ॲक्च्युली पाणी वरती भरल्यामुळे असं वाटत नाही, बट खूप खोल आहे ही विहीर, खूप म्हणजे खूप. काय नदी आहे, पण जातात काय कधी विचार. काय जातील ते, नदी मोठी आहे. व्ह्यू किती मस्त येते माहिती आहे. फोटो काढ ना का. माझ्या पायात खडा गेलाय. वरती इकडे बघताय, पूर्ण हे जंगल झालंय. ॲक्च्युली पहिली इथे ह्या जमिनीवर शेती वगैरे व्हायची, बट आता शेती खूप कमी करतायत ह्या साईडला. आणि आता शेतीला एक जमीनच राहिली नाही ह्या साईड इकडची. आता जवळजवळ सगळे शेतकरी शेती करतात आणि गौरेड्यांची पण खूप भीती आहे. आणि हे सगळे वरती चालले आहेत कोबे पकडायला.
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय मार्लेश्वरला. सुमित शिंदे आमचे छोटे भाऊ. आणि वेळात वेळ काढून आम्हाला वातावरण खूप छान झालंय. ही उजव्या साईडला जी दिसते तो आमची सह्याद्री. आता आम्ही सावड्याला आहोत. हे आमचा सावडा आहे, इथे सगळं बाजार वगैरे भरतो. मेन आमचं मार्केट आहे, लोकेशन आहे सावरडा. आता इथून आम्ही निघालो आता सर मार्लेश्वर इथून. मला तुझ्यामुळे कटिंग करावं लागेल माहिती आहे तेवढा भाग. रेंज आहे पण नीट नाही चालते. इंडिकेटर इकडे देतो आणि गाडी तिकडे थांबवायला. संगमेश कुठं खालतोस? अरे डेपो इकडे आहे संगमेश्वरचा. लेफ्टला डेपो आहे तो बघ, आणि इथून एंट्री आहे मार्लेश्वरला. काय करतोय? कोणती रे ही पाहू नदी काय? नाही आवडे नाही ते कुठं पुढे आहे. पाव नदी पुढे देवरू साईडला पाव नदी. एक गड नदी आज ठेव. आठवड्यातून लक्ष ठेवतोय मी. सुट्टी नाही काय? काय मी घेत म्हणजे असते देतात पण मी नाही घेत. कशाला नाही काय ती पाव नदी तिला तिकडे जाऊन मिळते तिकडे. ही इकडे बरोबर नाही सीन आला नाही. तो स्टँड होता तो कुठे दादा? कुठला चिपळूण आपला संगमेश्वर गाडीला स्टँड आवडतं. एसटी स्टँड मस्त आहे रे. नंतर येते नाही तर छान आहे मंदिर. येताना थांबूया आपण. इथं पण थांबले. गावचं मंदिर असेल. नाही गावचं मंदिर नाही. मग काय आता नवीन बांधलेलं आत्ताच झाले. कुठले रे? मार्लेश्वर अंगवली 4 किलोमीटर आहे. कोल्हापूर जवळ आहे या साईडने. इथून जवळ आहे. अरे रे रे, हा खराब करणार व्ह्यू. हा व्ह्यू खराब करणार आहे. थांब रे बाबा. हा बघितलं नशीब. क्लास ना. परत घेऊ रिटर्न मारू. नाही नाही, मस्त आला व्हिडिओ. टेन्शन चल चल आता चालव गाडी. गाडी किती जाणार? एनजीवरच पळते गाडी. इकडून न्यायला त्या साईडवर मध्येच आता पैसे गेले. पैसे कसले? चल कोणी माणसं इथंच लाव ना. हा तिथेच लाव. बघ टेम्पोच्या बाजूला रिव्हर्स मध्ये लाव ना. रिव्हर्स लावतो. पुढे पण नाही काही इथे लाव. मार्लेश्वरला पोहायची सुरुवात केली. काय गर्दी नाही. आता आम्ही मंदिराजवळ पोचलोय. गर्दी तर अजिबात काहीच नाही आहे आज.
ए पहिला दर्शन करून घेऊया. ए बावड्या